मित्रो, द्वेषापासून दूर राहून काम करता येत नाही का? द्वेषापासून दूर राहून काम करणं का आवश्यक आहे? आणि द्वेषयुक्त काम करत राहिलात, द्वेष करत काम करत राहिलात तर तुमची शारीरिक आणि मानसिक अवस्था अतिशय विकलांग होऊन जाऊ शकते। त्यामुळे यापासून दूर कसं राहावं, द्वेषापासून कसं दूर राहावं याविषयी ज्ञान घेणं आणि त्या ज्ञानाची अंमलबजावणी करत करत जगणं हे मानवी जीवनाच्या सुखासाठी, आनंदासाठी, विशेषतः मानसिक स्वास्थ्यासाठी अतिशय आवश्यक आहे। द्वेषपूर्ण जगणारा माणूस मानसिक दृष्ट्या स्वस्थ राहू शकत नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे। मग कोणी असो, जिथं द्वेष आहे तिथला आनंद नाही, जिथं द्वेष आहे तिथं दुःख आहे, जिथं द्वेष आहे तिथं अस्वस्थता आहे। आणि आता हे द्वेष कसा ओळखायचा? काल एका कार्यकर्त्याने मला विचारलं की सर, मी कोणाचंच वाईट चिंतत नाही किंवा कोणाचंच वाईट व्हावं असा भावनाही माझ्या मनात येत नाही किंवा तशी मी कोणाबद्दल काही कृती करत नाही, तरी माझा काही लोक द्वेष का करतात? आणि मग आता मला यापासून मुक्त त्यांनी द्वेष करू नये म्हणून मी काय करू? त्याचा प्रश्न योग्य आहे, पण एक लक्षात ठेव मित्रा, की तू काही करत नाहीस, पण तुझ्या पूर्वजांनी काहीतरी केलेलं असू शकते। तुझ्या धर्माचा आहेस, काही जणाला तुझा धर्म आवडत नाही, मग ती काही माणसं, अमुक एका धर्मातली माणसं मला आवडतच नाहीत म्हणून त्या काही विशिष्ट धर्माचा द्वेष करतात। बऱ्याचदा तुझ्या जातीनं काही अन्याय केलेला असू शकतो किंवा काही जणाला तुझी जात आवडत नसेल म्हणून तुझे ती जात आहे म्हणून तुझा द्वेष केला असू शकतो, किंवा तुझ्या बद्दल संशय असू शकतो, तू काही वाईट बोललास किंवा याबद्दलही द्वेष असू शकतो, त्यामुळे ते तुझा द्वेष करत असते। त्याचबरोबर त्यांना असं वाटत असेल की तू उद्या त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरू शकतोस, त्यांच्या विकासामध्ये अडथळा ठरू शकतोस, त्यांना कोणतं जे पद पाहिजे त्या पदामध्ये तू असल्यामुळे त्यांना ते पद मिळणार नाही म्हणून ते द्वेष करतात। म्हणजे तू काहीच न केलंस तरी तुझं या जगामध्ये असणं अस्तित्व आहे, तू या जगात आहेस, हेच त्यांच्या द्वेषाचं कारण असू शकतं। त्यामुळे त्यांच्या द्वेषापासून तुला मुक्त राहण्यासाठी मी काही सांगेल, परंतु हे पहिल्यांदाच समजून घे। आणि काही जणांचा स्वभाव द्वेष करून करून पिढीजात द्वेष करण्याचा काही जणांच्या घरामध्ये परंपराच असते। ते एवढा द्वेष करत राहतात, त्यांना द्वेषाशिवाय दुसरं काही दिसत नाही। मग ते द्वेष करून त्याच्या रक्तामध्ये, जीन्समध्ये सुद्धा द्वेष बसलेला असेल कदाचित, म्हणजे ते पिढ्यानपिढ्या ते द्वेष करत आलेले असतात। आणि मग त्यांच्या जसं चिरट चावण्याशिवाय काही करत नाही तसं ते द्वेष करण्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही। मग अशा प्रसंगी तू काही करू शकणार नाहीस। त्यांना एवढंच म्हणू शक, परमेश्वरा हे काय करत आहेत, यांना काही कळत नाही, यांना माफ कर, अशी येशू ख्रिस्ताने जशी प्रार्थना केली होती तशी तू प्रार्थना करत राहा। क्षमाशीलता हे शस्त्र तुझ्या हाती ठेवून जगत राहा। तुला क्षमाशील राहावं लागेल अशा व्यक्तींविषयी, त्याची दया आली पाहिजे तुला, आणि तू तशा पद्धतीनं तुला त्यांच्या दया दाखवणं, त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगणं। कारण हे द्वेषामध्ये अडकलेली माणसं ज्ञानापासून, ध्यानापासून, संस्कारापासून दूर असतात, हे लक्षात ठेव। त्यांना चांगले संस्कार मिळालेले नसतात, आईवडिलांकडून, गुरुजनांकडून, मित्रमंडळीकडून। हे संस्कारापासून दूर असणारी माणसं द्वेष करतात। त्याचबरोबर त्यांना ध्यानाचं ज्ञान नाही, विपश्यनाचं ज्ञान नाही, प्राणायाम, योग साधना, या साधनेतनं ते मानसिक दृष्ट्या मनाला निर्मळ करू शकत नाहीत, मन निर्मळ, चित्त निर्मळ करू शकत नाहीत, अहंकार विवेकशील करू शकत नाहीत।
हे अशा ज्ञानापासून ध्यानापासून जे दूर आहे ते सुद्धा द्वेष करू शकतात. काही असा याचा अर्थ कोणी घ्यायचा नाही. काही माणसं जन्मताच निसर्गदत्तच, कोणी द्वेष करत नाही कोणी कोणाचा. पण पुढं त्यांच्यावर त्याच्या घराण्यातून तो ज्यांच्या सहवासात राहतो त्यांच्याकडून त्याच्यावर त्याच्या द्वेषाचे संस्कार होत असतात. या समाजाने आपल्यावर लय अन्याय केलाय बरं, या धर्माच्या माणसाने लय अन्याय केलाय, या व्यक्तीनं आपलं लय नुकसान केलंय. अशा पद्धतीनं त्या छोट्या बाळावर सुद्धा अशा पद्धतीनं सांगून 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 त्याचं मन मलिन करून, त्याची दृष्टी विकृत करून, त्याची दृष्टी नकारात्मक करून टाकतात. आणि मग तो द्वेष करायला लागतो काहीच कारण नसताना. त्या व्यक्तीची काही चूक नाही, तो त्या एका विशिष्ट समाजाचा, विशिष्ट जातीचा, विशिष्ट पंथाचा, विशिष्ट धर्माचा व्यक्ती दिसला की हे द्वेष करा, याच्या तळपायाच्या मस्तकाला जाते म्हणजे जाते. त्यामुळे अशा प्रवृत्तीचा बद्दल आपण द्वेष करायचा नाही. कारण त्यानं गु खाला म्हणून आपण गु खाऊ नये असं ग्रामीण भागातले लोक माणसं सांगतात. म्हणजे याचा अर्थ ते स्पष्ट बोलतात, आपण तसं बोलत नाही एवढाच त्याचा अर्थ. त्यांच्या मनात आलेलं ते सांगून मोकळे होतात. त्यांच्यामध्ये असं कृत्रिमता नसते. पोटात एक ठेवून काही माणसं जगतात. मनात खूप द्वेषाची भावना असते, परंतु वर गोड गोड शब्द वापरताना दाखवतात. परंतु हे त्यांच्याच मानसिक स्वास्थ्यासाठी हे सोपं नसते. त्यांनाच ते अवघड जाते. गैरसमजातून सुद्धा द्वेष माणसं करतात. काहीतरी त्यांचे गैरसमज झालेले असतात तुमच्याविषयी, किंवा त्याचबरोबर त्यांचे अहंकार दुखवतात. मला नमस्कार केला नाही, मला विचारला नाही, मला जे आवडत नाही त्या माणसासोबत फिरायलाय बोलायलाय त्याला, म्हणून सुद्धा द्वेष करतात. काही म्हणून माणसं कोणालाच बोलणार, कोणालाच भेटणार, कोणाला फोन करणार, नको बाबा म्हणतात, कर नको म्हणतात. लक्षात आलं. काही जणाला दुसऱ्याचा चांगलं झालेलं, चांगलं होत असलेलं, चांगलं घडत असलेलं आवडत नाही. एखाद्या सन्मान मिळत असेल, एखाद्याला मान मिळत असेल की त्यांचं पित्त खवळते. मग मुझे नींद नाये, मुझे चैन नाये, अशा पद्धतीने ते जीवन जगतात. म्हणून अशा माणसाला किती पैसा आला, घर येऊ दे, दार येऊ दे, गाडी येऊ दे, घोडे येऊ दे, ती माणसं आनंदानं, प्रसन्नतेनं, सुखानं नाही जगू शकत. ही अतिशय वास्तव परिस्थिती आहे. तर यातून मार्ग काय आहे? तर तुम्ही त्यांचा द्वेष करणं म्हणजे हे आत्मघातकी पाऊल आहे. कारण द्वेषातून बाहेर येण्यासाठी फार मोठे संस्कार, फार मोठं ज्ञान, आधी साधनेतून बाहेर यावं लागतं. द्वेषमुक्त होण्यासाठी खूप साधना लागते. सकारात्मक भावना, सकारात्मक कल्पना, सकारात्मक विचार, ध्यान, ज्ञान, या सगळ्या गोष्टीचे संस्कार आपल्यावर व्हावे लागतात. तेव्हा आपण कुठंतरी त्या द्वेषातून थोडेफार बाहेर येऊ शकतो आणि थोडेसे स्वस्थ जीवन जगू शकतो. म्हणून तो काही मार्ग नाही. त्यानं दारू प्यायला म्हणून तुम्ही दारू पिणार आहात का? नका करू तसं. तर मित्र, या द्वेषापासून दूर राहण्यासाठी आध्यात्मिक साधना फार अतिशय गरजेचं आहे. तर आध्यात्मिक माणसं कमीत कमी द्वेष करतात. ज्याचे अध्यात्मामध्ये परिपक्व झालेले असतात ती माणसं द्वेषापासून मुक्त असतात. म्हणून ते आयुष्यामध्ये जगताना इतरांविषयी चांगली भावना ठेवून जगतात, परोपकाराची भावना ठेवून जगतात, सेवाभावी भावना ठेवून जगतात, चांगुलपणाचा भावना ठेवतात, किंवा इतरांबरोबर सबका मंगल होय रे, सबका मंगल होय रे अशी प्रार्थना ते करतात. किंवा सर्वे सुखेन संतु सर्वे निरामय अशी प्रार्थना करतात. सर्वांना सुखी ठेव अशा पद्धतीची ईश्वर प्रार्थना करतात. सातत्यानं द्वेषापासून दूर राहण्यासाठी ईश्वर कल्याणाची प्रार्थना, जनकल्याणाची प्रार्थना, शुभ संकल्प हे तुम्हाला द्वेषापासून दूर ठेवतात.
त्यामुळं दररोज आपण शुभ संकल्प केले पाहिजे. सगळ्यांचं भलं कर, सगळ्यांचं भलं कर, मग माझं भलं कर. माझी माय झोपताना सगळ्यांची देवाची नावं घ्यायची आणि म्हणायची, देवा सगळ्यांचं भलं कर, मग माझ्या लेकरांचं भलं कर. आणि 2 मिनिटात शांत गाढ झोपायची. पहाटे 4ला उठून आपल्या नित्यकर्माला ती सुरुवात करायची. तर ही प्रत्येकाची एक अशी जीवनशैली जर असेल तर माणूस स्वस्थ आनंदी राहू शकतो. त्याचबरोबर अज्ञानामुळे सुद्धा माणसं द्वेष करतात. अज्ञानामुळे सुद्धा द्वेष करतात. तर ज्यांच्यामध्ये अज्ञान आहे, हे अज्ञान सगळ्या द्वेषाचं, सगळ्या क्लेशाचं कारण आहे असं सांगितलेलं आहे. आणि जेव्हा माणूस द्वेष करतो इतरांचा, त्यांच्यातलं काय पुढच्यातलं मग काही चांगलं दिसतच नाही. हे एक द्वेषाचा दोष असतो. म्हणून इतरांचं चांगलं दिसतच नाही. आणि चांगलं दिसत नसेल तर मग तुम्ही चांगलं मूल्यमापन नाही करू शकत. आणि तुम्ही चांगलं मूल्यमापन इतरांचं नाही करू शकलं तर तुमचंही मूल्यमापन लोक चांगलं करू शकत नाहीत. आणि मग इतरांचं चांगलं मूल्यमापन करू न शकल्यामुळे तुमची पर्सनॅलिटी संतुलित नाही होत. तुमची असंतुलित व्यक्तिमत्व, द्वेषी व्यक्तिमत्व, नकारात्मक व्यक्तिमत्व, आतल्या गाठीचं व्यक्तिमत्व, आतून चिमट्या घेणारा माणूस, बारीक काड्या करणारा माणूस, अशी प्रतिमा तयार होत असते. तर मित्र, हे सगळं जर द्वेषाशिवाय जगता येणं, हे जीवनाला आनंदी करता येणं, त्यासाठी विवेक महत्त्वाचा आहे. विवेकशीलता, काय चांगलं काय वाईट कळणं खूप महत्त्वाचं आहे. आणि चांगुलपणावर स्थिर राहणं. कुण्याही जीवाचा न घडो मत्सर, हे तुकोबारायाने असं म्हटलेलं आहे. आणि हेच खरी पूजा आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि द्वेष न करणारा माणूसच इतरांविषयी चांगली भावना ठेवून, चांगली भावना ठेवला तरच तो इतरांबद्दल काहीतरी त्याच्या हातून चांगली कृती घडू शकते, चांगली उक्ती घडू शकते. जर द्वेष असेल तर तो माणूस दुसऱ्याच्यासाठी खड्डेच खंदत राहतो. दुसऱ्याच्या वाटेवर काटेच टाकत जगतो. मग ज्यांच्या वाटेवर जो काटेच टाकत राहील, खड्डेच खंदत जाईल, त्या काट्यानं तो रक्तबंबाळ होत राहील. आणि द्वेष करून करून एक दिवशी त्याला, द्वेष करूनही काही फरक पडणार आहे असं जेव्हा वाटेल त्याला, अरे लोकांची प्रगती तर चालूच आहे, आपण किती द्वेष केला तरी, असं जेव्हा त्याला वाटेल तेव्हा तो अगतिक होऊन बसेल. मग तो नैराश्यात जातो. द्वेष करून 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 काय करतो, मग तो नाही, आता काहीच फायदा नाही, किती द्वेष करून काहीच फरक पडणार आहे. मग तो नैराश्यामध्ये जातो आणि नैराश्यात जाऊन एका दिवशी मरून जातो. आणि काय केला, आला द्वेष केला मरून गेला, अशी त्याचा इतिहास तयार होतो. लक्षात. म्हणून द्वेषभावातून वैरभाव निर्माण होतो. आणि वैरातून भांडणं, वादविवाद, कोर्ट कचाऱ्या, ह्या द्वेषाचं मूळ आहे. म्हणून यातून जर बाहेर यायचं असेल तर तथागतांनी सांगितलेला अष्टांग मार्ग हा आपल्याला त्यातून तारून नेऊ शकतो. म्हणून तथागतांच्या विचाराची गरज आहे. दुसरी महत्त्वाची एक आहे की तथागतांचे जे विचार आहेत किंवा आध्यात्मिक पुरुषांचे विचार आहेत ते आपल्याला वाचले पाहिजे. आता द्वेष कशानं माणूस करतो? डोळ्यानं द्वेष करतो. काही लोक पाहत नाहीत त्याला, ते दिसले कीच नको अशा पद्धतीने त्याचं तोंड बघा वाटणार. मग हे कधी हे द्वेष का निर्माण होतो? कधी तो आपला ऐकलं नाही म्हणून द्वेष निर्माण होतो. माझं ऐकून राहत नाही म्हणूनही द्वेष निर्माण होतो. मग ते द्वेषाला दररोजच्या दररोज तो बाहेर काढू शकत नाही. तो त्याच्या चित्तामध्ये साचून बसतो आणि चित्तात श्वासून बसलेला माणूस आनंदाने जगू नाही शकत. ही एक अतिशय डोळ्यानं तसं करू शकतो. काही जणाचे शब्द सुद्धा आवडत नाही. कोणीतरी चांगलं जरी सांगू लागला तर नाही 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 म्हणतात. म्हणजे कानाला दुसऱ्याचे चांगले शब्द सुद्धा न ऐकणं, हे सुद्धा कानाच्या माध्यमातून सुद्धा असा द्वेष दिसून येतो. त्याचबरोबर इतरही आता द्वेष केवळ व्यक्तीचाच असतो काय, काही वस्तूचा पण असतो.
काही वस्तू आवडत नाहीत, काही पदार्थ आवडत नाहीत, काही खाद्यपदार्थ आवडत नाहीत, मग जिभेला नाही 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 ते नकोच म्हणते. हां, मग एक लक्षात ठेवला पाहिजे, एखादी गोष्ट आपल्याला शरीरासाठी हानिकारक असेल तर आपण ती नको एवढीच एक भावना ठेवणं हे द्वेष नाही आहे. पण ज्या नको म्हणण्यामुळे मानसिक त्रास होतो असतो तो द्वेष आहे. आपण काही सगळेच घेतो का? नाही घेत. मग ते आपण हे नाही म्हणतो, तेव्हा काही द्वेष निर्माण होतो का आपल्या मनामध्ये? अशा भावना उफाळून येतात का भावना आपल्या? त्याच्यावर शरीरावर काही परिणाम होतो का? जैवराशी काही प्रक्रिया, जैविक प्रक्रिया काही घडते का? काही नाही घडत. मधात काही घडतं का? दुसरं काही घडत नाही. म्हणून नाही, हे नको, हे आहे एवढं आपण जेव्हा बोलतो तेव्हा काही द्वेष असत नाही, ती आपली गरज नसते. मात्र द्वेषापासून संरक्षण करण्यासाठी तुम्हाला तुम्ही क्षमाशील राहणं, दयाशील राहणं, सहनशील राहणं, संयमी बनणं आणि मनानं व्यापक बनणं, विशाल बनणं आणि सगळ्यांना बद्दल सद्भावना बाळगत वाटचाल करणं हे ते संरक्षण कवच आहेत. आणि जास्तीच आता द्वेष करून ऐकतच नसेल तर मग कायदा आहे, संविधान आहे देशाचं, पोलीस यंत्रणा आहे, याच्या माध्यमातून तुम्ही त्याच्यापासून संरक्षण करून घेऊ शकता. तो जर त्याचा द्वेष जर कृतीच्या पातळीवर उतरत असेल आणि तो सांगूनही कोणालाचही ऐकत नसेल तर मग त्याला मकडी जर असं म्हणतात किंवा माकड जर ऐकत नसेल तर त्याला सटके द्यावे लागतील. तर हे सटके द्यावे लागेल म्हणजेच काय, तर तुम्ही काय सटके देऊ नका, आता कायद्याच्या माध्यमातून त्याचा तुम्हाला बंदोबस्त करावा लागेल. परंतु तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही द्वेष करून तर तुम्ही द्वेष केलात समजा, तर तुम्हाला त्याच्या द्वेषातून तुम्हाला काही माणसं द्वेषातून खूनही करतात आणि मग खून केलं तर सगळ्या घराचा विनाश होऊ शकतो. त्यामुळे द्वेष त्या पातळीवर तुम्ही जाऊ नका, तर त्याला कायदेशीर मार्गाने सुद्धा तुम्ही त्याचा उपाययोजना करू शकाल. तर मित्रहो, ह्या द्वेषापासून मुक्त राहणं हे मानवी सुखासाठी, सामाजिक स्वास्थ्यासाठी, देशाच्या विकासासाठी, द्वेषपासून दूर राहणारे माणसं तयार करणं हे देशासाठी अतिशय उपकारक आहे. उत्कृष्ट मनुष्यबळ जर घडवायचं असेल तर आपल्याला द्वेषापासून दूर राहणारी माणसं आपल्याला तयार करावी लागतील. धन्यवाद.